आजच्या परिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन जी, नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, माझे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार जी, आमदार दीपक केसरकर जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, राजकुमार बड़ोली जी, प्रवीण दरेकर, संजय बनसोड, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब, सुजाता सोनिक मैडम, राहुल शेवाळे, आयुक्त भूषण गगरानी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर जी, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, समितीचे आपले नागसेन कांबळे जी आणि उपस्थित सर्व बाबासाहेबांचे अनुयायी पत्रकार मित्रांनो, महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो। आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम। 68 वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून देह स्वरूपातून गेले, तरी सुद्धा त्यांचे विचार आजही आपल्या सोबत आहेत। मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्या सोबत आहे। एकदा मी म्हणालो होतो कि किसी को पैसा मिला तो वो धनवान हो गया, किसी को ताकत मिली तो वो पहलवान हो गया, और किसी को बाबा साहेब मिले तो वो इंसान हो गया। आणि आज आपण इथे जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत। कालच आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला। मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मी आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती। कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि आज तर आहेतच। बाबासाहेब कायम तसेच आपल्या सोबत आहेत। चंद्र, सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत। चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान हे आहे। त्यामुळे मी नेहमी म्हणतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा। बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय। चैत्यभूमीवर माथा टेकवणे म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवन मूल्यांचा जागर करणं होय। मी नेहमी म्हणतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही। पुढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणी काय काय झालं, एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकतो। याला कारण एकच, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान।